ठीक चालेल. हॅलो मुलांनो, मी डॉक्टर भाग्यश्री संकलेचा, डेंटल सर्जन, युनिव्हर्सिटी गोल्ड मेडलिस्ट, तुमचा या 10च्या ऑनलाईन सेशन मध्ये कॉन्करर अकॅडमी तर्फे स्वागत करते. आता मुलांनो, आज आपण 10चा सायन्स 2 चा फर्स्ट चॅप्टर बघणार आहोत. हा आपला फर्स्ट चॅप्टर आहे. हा आपला इंट्रोडक्शन लेक्चर असणार आहे. या चॅप्टर मध्ये आपण 10चा फर्स्ट चॅप्टर दॅट इज युअर हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन बद्दल आपण चर्चा करणार आहोत. आता सर्वात पहिले तुम्हाला माझा आवाज येतोय का मुलांनो? येस, हॅलो. तुम्ही मला चॅट बॉक्स वरती सांगू शकता तुम्हाला आवाज येतोय? येस, चला मग आता आपण स्टार्ट करूया मुलांनो, हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन. तुम्ही मला सर्वात पहिले सांगा, तुम्हाला हेरिडिटी बद्दल काय माहिती आहे? हेरिडिटी म्हणजे काय असतं मुलांनो? आज आपल्यामध्ये जे काही कॅरेक्टर्स आलेले आहे, आपल्यामध्ये जे काही जीन्स आलेले आहे, जसं काय आता बघा, आपल्याला वाटतं की आपण युनिक आहे, पण आपण युनिक नाहीये. आपण आपल्या मम्मी आणि पप्पांचा कॉपी पेस्ट व्हर्जन आहोत. म्हणजे काय, की आपल्यामध्ये पप्पांचे काही कॅरेक्टर्स आलेले आहे आणि मम्मीचे पण काही कॅरेक्टर्स आलेले आहे. म्हणजे काय, आता पप्पांपासून समजा, आता मी माझं सांगते, मला माझ्या पप्पांपासून हाईट भेटलेली आहे, तर स्किन कलर आणि डोळ्यांचा कलर मला माझ्या मम्मीपासून भेटलेला आहे. दॅट मीन्स की ट्रान्समिशन ऑफ कॅरेक्टर्स फ्रॉम अवर फादर जनरेशन, फादर आणि मदरचं जनरेशन टू अस इज कॉल्ड ॲज हेरिडिटी. हेरिडिटी म्हणजे काय असतं, तर कॅरेक्टर्सचा ट्रान्सफर होणे, पॅरेंट्स पासून मुलांपर्यंत सिमिलर कॅरेक्टर्स जाणे, त्याला आपण म्हणतो हेरिडिटी. येस मुलांनो, तर आपण चॅप्टरचा पहिला टर्म क्लिअर केला. दुसरा टर्म आहे मुलांनो इव्हॉल्युशन. की इव्हॉल्युशन काय असतं बरं? आता बघा, एक एकदम तुम्हाला मस्त एक्झाम्पल सांगते. पहिले तुम्हाला आठवतं का ते नोकियाचा डब्बा यायचा बघा, ते नोकियाचा डब्बा आपल्या मम्मी पप्पांकडे असायचा, एकदम जुना फोन. आता पण त्याच्यावरती खूप जोक्स येतात की तुम्ही त्याला आपटा वगैरे काहीच फरक पडणार नाही. तर त्या नोकियाच्या फोन पासून आज आपल्याकडे स्मार्टफोन आहे, आपल्याकडे आयफोन आहे, सॅमसंगचा फोन आहे, बरेच आपल्याकडे ब्रँड आहे. पण त्या नोकियाच्या डब्बापासून इतका प्रॉपर फोन आपण तयार केला आहे, हे पण तर एका प्रकारचं इव्होल्युशनच आहे ना मुलांनो. की एक नोकियाच्या डब्या फोन पासून एक प्रॉपर स्मार्टफोन तयार केला आपण. दिस इज नथिंग बट युअर इव्होल्युशन ओनली. की इतका सगळा चेंज जे आपल्यामध्ये घडला आहे. आपण पण बघा ना, आपण आता तुम्हाला माहिती असेल, तुम्हाला स्कूलमध्ये सांगितलं होतं की आपले जे पूर्वज आहे ते मंकी आहे. सगळ्यांना माहिती आहे का बरं, की आपल्या सगळ्यांचं जे पूर्वज आहे ते मंकी आहे और आपलं जे माकड आहे, असं आपल्याला सांगितलं होतं. पण आज मी तुम्हाला सांगते की आपलं जे पूर्वज आहे ना मुलांनो, ते माकड नाहीये, ते चिंपॅन्झी आहे. येस, त्या चिंपॅन्झीचे आणि आपले 98% डीएनए मॅच करताय. म्हणजे आपला पूर्वज कोण झाला बरं? चिंपॅन्झी. तर आता त्या चिंपॅन्झी पासून इतकं आपल्यामध्ये चेंजेस झाले, आपण एक प्रॉपर ह्युमन बिंग बनलो आहे, इतके चेंजेस आपल्यामध्ये घडले आहे. दिस इज नथिंग बट व्हॉट इज मुलांनो? इव्हॉल्युशन. दिस इज युअर इव्हॉल्युशन. की आपल्यामध्ये इतकं सतत एक चेंज घडत असतो. आपल्यामध्ये काही कॅरेक्टर्स जे कामाचे असतात ते पुढे जातात, जे कॅरेक्टर कामाचे नाही आहे ते कॅरेक्टर मुलांना डिलीट होऊन जातात. फॉर एक्झाम्पल, तुमच्यामधून कोणाला शेपूट आहे का बरं? मला टेक्स्ट बॉक्स मध्ये सांगा बरं की तुम्हाला कोणाकडे शेपूट आहे का? आज आपल्याकडे जर शेपूट असली असती मुलांनो, तर आपण मग त्याचंही एक आपलं स्वॅग असतं, शेपूट हलवून हलवून आपण चाललो असतो. पण आपल्या कोणाकडे शेपूट नाहीये. दॅट मीन्स की आपल्यामध्ये खूप सारा इव्होल्युशन घडला आहे. पहिला आपल्यामध्ये होतं शेपूट, आता आपल्याकडे शेपूट नाहीये. येस मुलांनो, दिस इज नथिंग बट इव्होल्युशन. हे इव्होल्युशन आहे मुलांनो. की आपल्यामध्ये जे काही चेंजेस घडताय, जे काही कॅरेक्टर्स कामाचे आहे ते पुढे जाणे आणि जे कॅरेक्टर्स कामाचे नाही आहे ते डिलीट होऊन जाणे. दिस इज नथिंग बट युअर इव्होल्युशन. तर मुलांनो, आपण या इंट्रोडक्शन मध्ये बघितला की हेरिडिटी अँड इव्होल्युशनचा मिनिंग काय असतं. आता बरेचसे मुलं जॉईन झालेले आहे. आता मी चॅप्टरची सुरुवात करते. येस, तर आता हेरिडिटी आणि इव्होल्युशन मध्ये सर्वात पहिले आपण बघणार आहोत
की मुलांनो हेरिडिटी काय असतं बरं. हेरिडिटी काय असतं तर आपण ते लिहून घेऊया की इट इज नथिंग बट ट्रान्समिशन ऑफ कॅरेक्टर्स, आपल्यामध्ये जे काही कॅरेक्टर्स येत आहे कॅरेक्टर्स फ्रॉम वन जनरेशन. एक जनरेशन कोणाची आहे पण बरं, ही जनरेशन आहे आपल्या पॅरेंट्सची. आपल्या पॅरेंट्सची जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन. नेक्स्ट जनरेशन कोणाची आहे बरं मुलांनो, आपली आहे. आपण जे त्यांचे मुलं आहोत त्याला आपण म्हणतो ऑफस्प्रिंग. तर ट्रान्समिशन ऑफ कॅरेक्टर्स फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन और टू युअर ऑफस्प्रिंग वाला जनरेशन, दिस इज कॉल्ड ॲज हेरिडिटी. येस. आता याच्यामध्ये मुलांना कोणते कोणते कॅरेक्टर्स येतील बरं, जसं की आता आपली हाईट आहे, आपला स्किन कलर आहे, आपल्या डोळ्यांचा कलर आहे, आपला ॲब्रोचा शेप आहे, आपलं अजून बाकीचे आपला हेअरचा कलर आहे. हे सगळं म्हणजे तुमचं हेरिडिटी. हे सगळं तुमच्यामध्ये मम्मी आणि पप्पांपासून आलेलं आहे आणि ते कॉपी पेस्ट झाले आहे. ठीक आहे. आता मुलांनो पण एक गोष्ट लक्षात ठेवा, नेहमीच हे सगळे कॅरेक्टर्स कॉपी पेस्ट नाही होत. हे कॅरेक्टर्स आपल्याला व्हरायटी पण दाखवतात. व्हरायटी म्हणजे काय, की आता बघा कधी कधी ना आपल्याकडे असे पण कॅरेक्टर्स आहे की जे मम्मी पप्पांपासून आले आहे पण थोडेसे मिक्स होऊन आलेले आहे. फॉर एक्झाम्पल जर पप्पांचे केस स्ट्रेट असेल, मम्मीचे केस कर्ली असेल, तर आपले केस असे वेवी वेवी आलेले आहे आपल्याला, म्हणजे असं थोडं स्ट्रेट आणि मग खाली असे वेवी आलेले आहे. किंवा जर मी बोलली स्किनचा कलर, तर आपले पप्पा समजा एकदम गोरे आहे आणि मम्मी थोडीशी सावळी आहे, थोडासा डार्क कलर आहे, तर आपण आपल्यामध्ये ते कलर एकदम सेम टू सेम पण थोडं मिक्स होऊन येणार आहे. तर कधी कधी मुलांनो हेरिडिटीच्या पासून तुम्हाला व्हरायटी पण बघायला भेटते. दॅट इज युअर व्हेरिएशन. आणि ही हेरिडिटी, हे जे तुमच्यामध्ये इतके कॅरेक्टर सिमिलर आलेले आहे, हे कोणामुळे आलेले आहे मुलांनो, आपल्या गॅमेट्समुळे. गॅमेट्स हे काय असतात, हे रिप्रोडक्शन मध्ये फ्युजन झालेले सेल्स असतात ज्याच्यापासून आपण बनतो. तुम्ही सांगा बरं मला चॅट बॉक्स मध्ये की मेल गॅमेटचं नाव काय असतो आणि फिमेल गॅमेटचं नाव काय असतं बरं, पटपट सांगा मला आता तुम्ही की मेल गॅमेटला आपण काय म्हणतो आणि फिमेल गॅमेटला आपण काय म्हणतो. हे फ्यूज झाल्यानंतर बनतो झायगोट. येस, बघा आता मला आन्सर दिलेला आहे ऋतुजाने की स्पर्म आणि एग सेल. व्हेरी गुड ऋतुजा. तर स्पर्म जे आहे दॅट इज युअर मेल गॅमेट अँड एग सेल जे आहे दॅट इज युअर फिमेल गॅमेट. हे फ्यूज होतात मुलांनो आणि मग एक झायगोट बनतो. झायगोट बनल्यानंतर त्या एका सेल पासून अख्खा बेबी बनतो आहे. त्यालाच तर आपण बोलतो ना सेक्शुअल रिप्रोडक्शन. तर म्हणून आपल्यामध्ये दोघांचे अर्धे अर्धे सेल्स आलेले आहे, म्हणून आपल्यामध्ये बरेचसे कॅरेक्टर सेम आहे. येस मुलांनो, दॅट इज नथिंग बट युअर हेरिडिटी. आता आपण थोडं पुढे जाऊया. आता बघा हेरिडिटी वरती डिस्कवरी करायला बरेचसे सायंटिस्ट आहे आपल्याकडे, बरेच सायंटिस्ट आहे. ठीक आहे. पण काही इम्पॉर्टंट आपल्याला काही डिस्कवरीज आहे ते आपल्याला आता बघायचे आहे. सर्वात पहिली डिस्कवरी आहे मुलांनो आपला जो 1866 मध्ये झाला होता. 1866 मध्ये मुलांनो एक आपला होता सायंटिस्ट, त्याचं नाव होतं बघा, मी त्याचं नाव लिहिते, ग्रिगॉर जोहन मेंडल. काय नाव आहे मुलांनो, ग्रिगॉर जोहन मेंडल. हा सायंटिस्टचं नाव इतकं फेमस झालं आहे ना की आज पण तुम्ही शाळेतल्या मुलांना किंवा पुढे पण कोणी तुम्ही कोणाला विचारलं तर तेही तुम्हाला सांगून देईल की मेंडेल कोण आहे बरं. तर मेंडेलचं नाव इतका फेमस का झाला मुलांनो, कारण त्यांनी त्याचं पूर्ण आयुष्य या जेनेटिक्सच्या चॅप्टर वरती, जेनेटिक्सच्या टॉपिक वरती टाकून दिला. त्यांनी खूप डोकं लावलं की आपल्यामध्ये हे जे कॅरेक्टर्स पुढे जात आहे त्यासाठी कोण रिस्पॉन्सिबल आहे बरं, हे कसं काय पॉसिबल आहे बरं की आपल्यामध्ये सगळे कॅरेक्टर्स पुढे चालले आहे, काहीतरी तर गडबड असणार आहे. तर ते गडबड जो सॉल्व्ह केलेला आहे तो दुसरा कोणी नाही, तो आहे तुमचा ग्रिगॉर जोहन मेंडल. याने ना मुलांनो त्याच्या आयुष्यातले 30 वर्ष जेनेटिक चॅप्टर वरती टाकून दिले, म्हणून आपण ह्याला फादर ऑफ जेनेटिक्स हा टायटल दिला. की हा जो तुमचा ग्रिगॉर जोहन मेंडल आहे ना, हा दुसरा कोणी नाही, तर त्याला आपण म्हटलं की ही इज अ फादर ऑफ जेनेटिक्स, कारण त्याने त्याचं पूर्ण आयुष्य या हेरिडिटीच्या चॅप्टर वरती टाकून दिलं. आता मुलांनो यांनी ना खूप शोध लावला, यांनी बटाण्याच्या झाडावरती खूप शोध लावला. तुम्हाला माहिती असेल पी प्लांट, म्हणजे त्यांनी जे थेरी केली ना मुलांनो
ही त्याची पूर्ण डिस्कवरी ना बटाण्याच्या झाडावरती होती, म्हणजे तुमच्या पी प्लांट वरती होती. आणि त्यांनी ना हे बरेच वर्ष डोकं लावलं आणि त्यांनी मग म्हटलं की जे काहीतरी आहे ना जे आपल्यामध्ये आलेलं आहे. आता बघा त्यावेळेस जीन काय असतं हे आपल्याला नव्हतं माहिती. तर ह्यांनी काय बोललं की काहीतरी आहे जे आपल्यामध्ये आलं आहे, त्याच्यामुळे आपल्यामध्ये कॅरेक्टर्स पुढे जात आहे आणि आपण पॅरेंट सारखे दिसतो आहे. तर हे जे काहीतरी आहे ना त्याला आपल्या मेंडलने नाव दिलं फॅक्टर. त्याने काय नाव दिलं मुलांना आपल्याला? फॅक्टर. तर इथे आपण लिहूया की ही गेव द कन्सेप्ट ऑफ फॅक्टर. फॅक्टर म्हणजे काय? तर आज आपण त्याला काय म्हणतो? जीन म्हणतो. पण त्यांनी त्यावेळेस काय म्हटलं होतं मुलांनो? फॅक्टर म्हटलं होतं. त्यांनी म्हटलं की फॅक्टर रिस्पॉन्सिबल फॉर हेरिडिटी. आपल्यामध्ये काहीतरी जे आहे ना ते दुसरं काही नाही तर ते आहे तुमच्या बॉडीचं फॅक्टर. काहीतरी आहे तुमच्या सेल मध्ये जे की रिस्पॉन्सिबल आहे फॉर युअर हेरिडिटी. येस मुलांनो, हे आपल्याला कळलं आहे. आता आपण पुढे जाऊया की काही वर्षानंतर ना मुलांनो इन 1901 अजून तुमचा एक सायंटिस्ट आला. त्याचं नाव होता ह्युगो डे व्राईस. ह्युगो डे व्राईस. थोडे मुलांना अवघड अवघड नाव आहे. तुम्ही डिस्कवरी केली असते तर तुमचे पण नाव इथे आले असते, राजू, पिंटू, छोटू. पण आपण नाही केले आहे, तर आता आपण ह्यांची नावं लर्न करूया. तर इन 1901 ह्युगो डे व्राईस सायंटिस्टने म्हटलं की म्युटेशन आपल्यामध्ये इतके चेंजेस आले असणार. आता म्युटेशन काय असतं बरं तुम्हाला माहिती असेल तर पटकन मला चॅट बॉक्स मध्ये सांगा की म्युटेशन काय असतं. ठीक आहे. तर याची जी थेरीचं नाव होतं ना मुलांनो, याची जी थेरी होती दॅट थेरी इज कॉल्ड ऍज म्युटेशनल थेरी. आता हे म्युटेशनल थेरी काय असतं बरं मुलांनो? म्युटेशनल थेरी म्हणजे काय? तर याला म्हणायचं आहे की आपल्यामध्ये जे चेंजेस झालेले आहे ते म्युटेशन झाले आहे. आता म्युटेशन काय असतं? तर इट इज अ येस व्हेरी गुड व्हेरी गुड सडन चेंज इन अ सिक्वेन्स ऑफ डीएनए. आपल्या जीन मध्ये काहीतरी चुकलं, आपल्या जीन मध्ये काहीतरी चेंजेस झाले म्हणून आपल्यामध्ये इतके सारे चेंजेस बघायला भेटत आहे. असं आपल्याला कोण सांगतोय? ह्युगो डे व्राईस सांगतोय. हा सांगतोय की आपल्या सगळ्यांमध्ये इतके सारे चेंजेस घडले, आपल्या जीन मध्ये जे चेंजेस झाले आहेत त्याच्यामुळे झालं आहे हे. तर ह्यांनी म्हटलं की म्युटेशन इज रिस्पॉन्सिबल फॉर हेरिडिटी. म्युटेशन म्हणजे काय? पहिले तर सडन चेंज इन अ जेनेटिक स्ट्रक्चर. अचानक आपल्या जीन मध्ये आपल्या डीएनए मध्ये काहीतरी चेंज झाला आहे. सडन चेंज ऑफ नाही मुलांना, इन इन एक मिनिट. सडन चेंज इन अ जेनेटिक सिक्वेन्स ऑफ डीएनए. आपल्या डीएनए मध्ये आपल्या जीन्स मध्ये काहीतरी सिक्वेन्स गडबडली, काहीतरी सिक्वेन्सचा बदल झाला, त्याच्यामुळे तुमच्यामध्ये इव्होल्युशन बघायला भेटतोय. असं आपल्याला कोण सांगितलं? तर ह्युगो डे व्राईस सायंटिस्टने. येस मुलांनो, हे कळलं. आता एका वर्षाच्या अंदर अंदर एक अजून एक थेरी आली. ठीक आहे, जे तुम्हाला इन 1902 दिलेली आहे वॉल्टर सटन या सायंटिस्टने. वॉल्टर सटन या सायंटिस्टने. आता बघा, याने म्हटलं की आपल्यामध्ये जे काहीतरी आहे जे आपल्याला मेंडलने सांगितलं तर ते दुसरं काही नाही तर ते तुमचे जीन आहे. आणि ते जीन कुठे असतात? तर ते आपल्या क्रोमोझोम्स मध्ये असतात. आज तुम्हाला जर माहिती असेल तर मला पटकन सांगा चॅट बॉक्स मध्ये की तुमच्यामध्ये किती क्रोमोझोम्स आहे. टोटल नंबर ऑफ क्रोमोझोम सांगा आणि तुमच्यामध्ये किती पेअर्स आहे क्रोमोझोम्सचे तेही मला सांगा. ठीक आहे, जोपर्यंत आपण हे बघूया की ह्याने आपल्याला काय सांग. एक्सक्यूज मी. वॉल्टर सटनने आपल्याला बोललं की आपल्या बॉडीमध्ये जे क्रोमोझोम्स असतात ना हे नेहमी जोडीमध्ये असतात. हे सिंगल नाहीये, हे नेहमी जोडीमध्ये असणार आहे. असं आपल्याला वॉल्टर सटनने सांगितलं की आपल्या बॉडीमध्ये क्रोमोझोम आर ऑलवेज इन पेअर. हा म्हणतोय की आपल्या बॉडीचे जे क्रोमोझोम्स आहे दे आर ऑलवेज इन पेअर. येस, मला आता चॅट बॉक्स मध्ये काही मेसेज आलेले आहे, मी वाचते. येस, व्हेरी गुड. तुम्ही मला एकदम बरोबर सांगताय की देर आर 23 पेअर्स ऑफ क्रोमोझोम, म्हणजे 23 जोड्या आहे. म्हणजे टोटल किती झाले मुलांनो? 46 क्रोमोझोम. तर आपल्या बॉडीमध्ये 46 क्रोमोझोम आहे.
जे जोडीमध्ये आहे, हे असे जोडीमध्ये कसे आले बरं? कारण एक सेट जो होता 23 क्रोमोझोम मम्मीपासून आले होते आणि 23 क्रोमोझोम पप्पांपासून आले होते. तर हे 23 ची जोडी बनली आणि आपल्यामध्ये 46 क्रोमोझोम झाले. हे आपल्याला सांगितलं वॉल्टर आणि सटनने. पण ही थिअरी, हे जे त्यांनी सांगितलं ना, हे त्यांनी ग्रास हॉपर मध्ये सांगितलं. हे त्यांनी फाइंड केलं इन अ एक्सपेरिमेंट आणि त्यांनी बघितलं की ग्रास हॉपरच्या सेलमध्ये, ग्रास हॉपर म्हणजे काय मुलांनो? नाकतोडा. आठवतंय का तुम्हाला? आता पावसाळ्यामध्ये तुम्हाला नाकतोडा खूप बघायला भेटतो. ग्रीन कलरचा असतो तो. ठीक आहे. आता जो काही नाक पकडत नाही, पण त्याचं नाव नाकतोडा दिले आपण मराठीमध्ये. तर बस त्याच्या सेलमध्ये या वॉल्टर सटन सायंटिस्टने बघितलं की क्रोमोझोम जे आहे ते नेहमी जोडीमध्ये आहे. येस. तर ही थेअरी पण, हे डिस्कवरी पण आपल्याला कळलेली आहे. आता आपण पुढे जाऊया. आता बरेच वर्ष थोडस अजून थेअरी झाले, पण इन 1944 3 सायंटिस्ट आले एक सगट आणि त्या तिघ सायंटिस्टची नावं आता आपण लिहिणार आहे. त्या तिघ सायंटिस्टची नावं आहे मुलांनो, ऑसवर्ल्ड ॲव्हरी, ऑसवर्ल्ड ॲव्हरी, मॅकलीन मॅककार्टी, थोडे अवघड आहे आय नो, मॅकलीन मॅककार्टी अँड कोलिन मॅकलिओड, अँड कोलिन मॅकलिओड. यस मुलांनो, याला आपण ॲव्हरी, मॅकलीन मॅककार्टी आणि मॅकलिओड असं पण बोलतो. काय नाव आहे त्यांचं? ऑसवर्ल्ड ॲव्हरी, मॅकलीन मॅककार्टी आणि तुमचं कोलिन मॅकलिओड. हे तिघ सायंटिस्ट आले आणि या तिघ सायंटिस्टने आपल्याला सांगितलं की आपल्यामध्ये जो जेनेटिक मटेरियल आहे तो दुसरा काही नाही, तर तो आहे तुमचा डीएनए. येस. यांनी आपल्याला सांगितलं आपल्यामध्ये जे जेनेटिक मटेरियल आहे ते दुसरं काही नाही, तर ते आहे आपला डीएनए. आता आपण लिहून घेऊया की यांनी सांगितलं की डीएनए इज द जेनेटिक मटेरियल. तर आपल्यामध्ये जे कॅरेक्टर्स येत आहे ना, फ्रॉम अवर पॅरेंट्स टू अस बाय नथिंग बट इट इज अवर डीएनए, असं आपल्याला या सायंटिस्टने सांगितलं. येस मुलांनो. पण त्यांनी एक वस्तू त्यांनी क्लिअर केली की ठीक आहे, आपल्या सगळ्यांमध्ये डीएनए असणारे जेनेटिक मटेरियल, पण एक्सेप्ट व्हायरसेस, हे पण त्यांनी सांगितलं. एक्सेप्ट व्हायरसेस. कारण मुलांनो, काही व्हायरस मध्ये आरएनए पण असतो, काही व्हायरस मध्ये डीएनए पण असतो. तर आपण तिथे असं नाही बोलू शकणार की नेहमी डीएनए असतो जेनेटिक मटेरियल, म्हणून आपण तिथे लिहिलं एक्सेप्ट व्हायरसेस. आता बघा, व्हायरस म्हटलं की आपल्याला लगेच डोक्यात कोविड-19 येतोय, हे ना, कोरोना व्हायरस. तर कोरोना व्हायरस मध्ये डीएनए नाहीये, कोरोना व्हायरस मध्ये आरएनए आहे. ठीक आहे. आणि काही व्हेरियंट्स मध्ये डीएनए पण आपल्याला सापडले गेलेले आहे. तर तिथे आपण हे नाही बोलू शकतो की डीएनए जेनेटिक मटेरियल असेल, तिथे आरएनए पण असू शकतो, डीएनए पण असू शकतो. येस. तर यांनी एक्सपेरिमेंट केला या तिघांनी आणि हे प्रूव्ह केलं की आपल्यामध्ये दुसरं काही नाही, तर डीएनए असतो, जो की आपला जेनेटिक मटेरियल आहे, जो आपल्यामध्ये पॅरेंट्स पासून आलेला आहे. येस. आता आपण पुढे बघूया. नेक्स्ट आहे मुलांनो, इन 1961. आता इन 1961 दोन नवीन सायंटिस्ट आले. त्यांचं नाव आहे फ्रॉन्कियोस फ्रॉन्कियोस जॅकोब अँड जॅक मोनोड. थोडे अवघड आहे मुलांना नाव, पण इट्स ओके. फ्रँक्योस जॅकोब अँड जॅक मोनोड. या दोन सायंटिस्टने आपल्याला सांगितलं इन 1961 की आपल्या बॉडीमध्ये जे प्रोटीन्स आहे ना, बघा आपल्याला लहानपणापासून शिकवलं गेलेलं आहे की प्रोटीन्स आर द बिल्डिंग ब्लॉक ऑफ अवर लाईफ. आपल्या बॉडीमध्ये जे सर्वात जास्त इम्पॉर्टंट केमिकल आहे तो दुसरं काही नाही, तर ते आहे आपला प्रोटीन. तर हे आपल्याला माहिती होतं ऑलरेडी. यांनी सांगितलं आपल्या बॉडीमध्ये जे प्रोटीन बनतो आहे ना, हे प्रोटीन कशामुळे बनतो आहे, तर ते दुसरं कोणी नाही, तर ते तुमचं डीएनए बनवतं आहे. तुमच्या डीएनए मध्ये काही कोड जपलेले आहे. आपण नाही का पासपोर्ट टाकतो फोनवरती, आपला पासवर्ड असतो, तर तसं सेम डीएनए मध्ये काही कोड्स आहे, त्याला आपण म्हणतो जेनेटिक कोड. त्या जेनेटिक कोड पासून आपल्या प्रोटीनला बनवण्यासाठी लागणारे अमिनो ऍसिड्स तयार होतात आणि मग आपलं फायनली प्रोटीन बनतो. तर ह्यांनी आपल्याला सांगितलं की प्रोटीन सिंथेसिस साठी, फॉर प्रोटीन सिंथेसिस हु इज रिस्पॉन्सिबल, डीएनए इज रिस्पॉन्सिबल. फॉर प्रोटीन सिंथेसिस
डीएनए इज रिस्पॉन्सिबल. डीएनए पासून आपण बनवतो प्रोटीन. येस मुलांनो. आणि ती जी प्रोसेस असते ना, त्याच्यापासून आपण डीएनए पासून प्रोटीन बनवतो. तर तुम्हाला मध्ये मदत लागते आरएनए ची. तुम्हाला मध्ये आरएनए पण लागतो. तर डीएनए पासून पहिले आरएनए बनतो आणि मग आरएनए पासून तुमचा बनतो काय बनतो मुलांनो? प्रोटीन बनतो. आणि हे आपल्याला कोण सांगितलं आहे? फ्रँकिस जॅकोब आणि जॅक मोनोड. येस मुलांनो. इथपर्यंत आपला डिस्कवरी ऑफ डीएनए संपला आहे. आपण परत एकदा रिवाइज करूया की कोणत्या कोणत्या सायंटिस्टने आपल्याला काय काय सांगितलं होतं. येस मुलांनो. आता पटकन बघूया. मला एक एक करून तुम्ही सांगा आता. हे बघा, सर्वात पहिले आपण बघितलं की इन 1866 पहिला आला सायंटिस्ट, दॅट इज युअर ग्रिगोर जोहन मेंडल. यांनी सांगितलं की आपल्यामध्ये जे कॅरेक्टर्स पुढे चालले आहे हे एका फॅक्टरीकडे चालले आहे, ज्याला आज आपण जीन म्हणतो, पण पहिले आपण त्याला फॅक्टर बोलायचो. हा बोलायचा, आपण नाही. ठीक आहे. मेंडल साहेब बोलायचे की फॅक्टर इज रिस्पॉन्सिबल फॉर युअर हेरिडिटी. मग पुढे जाऊन आपल्याला 1901 मध्ये ह्युगो डे व्राईजने सांगितलं की आपल्यामध्ये हे जे इतकं इव्हॉल्युशन घडतं आहे हे घडतो आहे तुमच्या म्युटेशनमुळे. आणि म्युटेशन काय असतं? तर इट इज अ सडन चेंज इन अ जेनेटिक सिक्वेन्स. तुमच्या जीनच्या स्ट्रक्चर मध्ये काहीतरी गडबड झाली, त्याला आपण म्युटेशन म्हणतो. आणि त्याच्यामुळे आपल्याला इतकं इव्हॉल्युशन घडलं आहे, असं कोण सांगितलं? ह्युगो डे व्राईज सायंटिस्टने. मग नेक्स्ट आला मुलांनो, इन 1902 आला आपला वॉल्टर सटन. वॉल्टर सटनने सांगितलं की आपल्या बॉडीमध्ये जे क्रोमोझोम असतात हे नेहमी जोडीमध्ये असतात. क्रोमोझोम्स आर ऑलवेज इन पेअर. ठीक आहे. आणि हे त्याला सापडलं होतं इन द सेल ड्युरिंग एक्सपेरिमेंट इन अ सेल ऑफ ग्रास होपर. तुमचा जो नाकतोडा आहे ना, त्याच्या सेलमध्ये तुम्हाला सापडलं, ह्यांना सापडलं होतं की क्रोमोझोम जे असतात ते नेहमी जोडीमध्ये असतात. तुम्ही मला सांगितलं पण आहे की हे सगळे आपले 23 पेअर्स आहे आणि 46 क्रोमोझोम आपल्यामध्ये असतात. नेक्स्ट आहे मुलांनो, इन 1944 ऑस्बर्ट आयव्हरी, मॅकलिन मॅककार्टी आणि कोलिन मॅक्लिओर या तिघांनी मिळून आपल्याला सांगितलं की आपल्यामध्ये जो जेनेटिक मटेरियल आहे तो दुसरा काही नाही, तर तो आहे आपला डीएनए. काय फुल फॉर्म मुलांना डीएनएचा? डीऑक्सी रायबो न्यूक्लिक ऍसिड. येस मुलांनो. डीएनएचा फुल फॉर्म आहे डीऑक्सी रायबो न्यूक्लिक ऍसिड. हे आपल्यामध्ये जेनेटिक मटेरियल आहे, एक्सेप्ट व्हायरसेस. बिकॉज व्हायरसेस मध्ये डीएनए पण असू शकतो आणि आरएनए पण असू शकतो. नेक्स्ट आहे मुलांनो, इन 1961 फ्रँक्योस जॅकोब अँड जॅक मोनार्डने आपल्याला सांगितलं की आपल्या बॉडीमध्ये जे प्रोटीन्स आहे ना, त्याला बनवायला तुम्हाला लागतं आहे डीएनए. तर डीएनए मध्ये काही कोड्स आहे जे तुम्हाला प्रोटीन बनवून देत आहे. आणि असं करून आपली डिस्कवरी ऑफ हेरिडिटी संपते. तुम्हाला काही डाऊट असेल तर मला चॅट बॉक्स मध्ये सांगा. ठीक आहे. कळलं आहे मुलांनो? कळलं असेल तर मला थम्स अप करा. ठीक आहे. सगळ्यांना कळलं आहे की हे आपली डिस्कवरी ऑफ हेरिडिटी काय आहे? येस. आता आपण पुढे प्रोसीड करूया की सिग्निफिकन्स काय आहे. आता इतकं सगळं आपण बघितलं, हे सगळं हेरिडिटी आहे, हे सगळं काय असतं वगैरे, पण याचे फायदे काय आहे बरं? इतकी स्टडी करतो आहे आपण, पण मग याचे फायदे काय काय आहे ते आपण बघूया. सर्वात पहिला फायदा आहे की आपल्यामध्ये ना जेनेटिक डिजीज खूप सारे असतात. जसे की फॉर एक्झाम्पल कलर ब्लाइंडनेस, म्हणजे एखाद्याला कोणतं कलर दिसत नाहीये, रेड आणि ब्ल्यू कलर, मोस्टली रेड आणि ग्रीन कलर ते दिसत नाही. तर हे जे कॅरेक्टर असतात हे बाबा मम्मी पासून आपल्यामध्ये आलेले असतात. हे काही डिसीज असतात. आता बघा, हे तर खूप तुम्हाला हेवी झालं. एक्झाम्पल एक तुमचं सांगते, डायबिटीज आणि बीपी. आजकाल तर हर एक पेशंटला मुलांनो डायबिटीज आणि आपला ब्लड प्रेशरचा त्रास असतो. आता माझ्याकडे ना मुलांनो 25 इयर्सचे पण पेशंट आले ना, समजा 25, म्हणजे माझ्या एवढे 25-30 वर्षाचे, यांनाही मुलांना आजकाल डायबिटीजचा त्रास सुरू झालेला आहे. यांनाही मुलांना बीपीचा त्रास सुरू झालेला आहे. हे सगळं गडबड होते बिकॉज ऑफ अवर डायट. आपण व्यवस्थित झोपत नाहीये, टेन्शन घेतो आहे, अभ्यासाला बसत नाही आहे, तर त्याच्यामुळे हे सगळे आजार आता हळूहळू वाढत चालले आहे. तर मुलांनो, हे जे सगळे आजार आहे ना, डायबिटीज आणि बीपी, हे खूप पर्सेंटेज वरती पॅरेंट्स वरती डिपेंड आहे. हे सगळे पण हेरिडिटरी आहे, जे जेनेटिक मुळे तुम्हाला झालेलं आहे. ठीक आहे. जे जीन्स मुळे आपल्याला हे आजार पुढे ट्रान्सफर झालेले आहे. याच्यामध्ये बरेचसे आजार अजून आहे. ठीक आहे. तर हे सगळे आजार आपल्यामध्ये पुढे कसे जात आहे हे सगळं शिकणं हे आपल्याला हेरिडिटी सांगतं.
तर इट इज यूज फॉर डायग्नोसिस म्हणजे ओळखणे की कोणता आजार आहे, त्याची ट्रीटमेंट करणे की तुम्हाला कोणता आजार झालेला आहे, आणि प्रिव्हेन्शन ते वाचवणं की बाई हा आजार झाला आहे तर हे कसं आपण, हे सगळं विचार करणं हा तुमचा पहिला सिग्निफिकन्स. दुसरा सिग्निफिकन्स आहे मुलांनो, इट इज फॉर प्रोडक्शन ऑफ हायब्रिड व्हरायटी ऑफ अॅनिमल अँड प्लांट्स. आता हायब्रिड काय असतं बघा, तुम्हाला माहिती असेल हायब्रिड, तुम्हाला माहिती ते डोंकी आणि हॉर्सच्या मिश्रणला काय म्हणतो आपण? पटकन मला चॅट बॉक्स मध्ये सांगा बरं. त्याला आपण मराठीमध्ये खेचर म्हणतो, खेचर. तर इंग्लिश मध्ये काय म्हणतो मला पटकन टाईप करून सांगा बरं, की हॉर्स आणि डोंकीचा मिश्रण आपण जे हायब्रिड बनवतो ना, हायब्रिड म्हणजे काय की आपण जे लॅब मध्ये बनवलं गेलेलं आहे, आपण लॅब मध्ये स्पर्म आणि एग फ्यूज केले आणि मग आपण त्याच्यापासून एक बाळ जन्माला आणलं, म्हणजे हायब्रिड केलं, दोन वेगळे वेगळे स्पीशीज घेतले. आता हॉर्स कम्प्लिटली वेगळा स्पीशीज आहे, डॉंकी एकदम कम्प्लिटली वेगळा स्पीशीज आहे. त्यांच्यापासून आपण एक नवीनच अॅनिमल बनवलं ज्याच्यामध्ये हॉर्सचे पण कॅरेक्टर्स आहे आणि आपल्या डॉंकीचे पण कॅरेक्टर्स आहे. येस, त्याला आपण म्हणतो म्यूल. म्यूल म्हणजे तुमचा खेचर. तर हे जर आपल्याला काही ना काही, एक मिनिट, हे जर आपल्याला काही ना काही रिसर्च करायचं असेल की हे सगळं कसं बनतं आहे, तर यासाठी तुम्हाला जीनची स्टडी असणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि हा तुमचा सेकंड पॉइंट आहे. थर्ड आहे फॉर इंडस्ट्रियल प्रोसेसेस वेअर मायक्रोब्स आर यूज. तुम्हाला माहिती ना मुलांनो, आता एक नवीन फील्ड आली आहे बायोटेक्नॉलॉजी म्हणून, माहिती का तुम्हाला? मला सांगा बरं चॅट बॉक्स मध्ये की आपलं बायोटेक्नॉलॉजी बद्दल तुम्हाला माहिती आहे का? येस ऑर नो सांगा बरं मला पटपट, फास्ट, पटकन सांगा मला की तुम्हाला बायोटेक बद्दल काही माहिती आहे का? बायोटेक्नॉलॉजी ही एक फील्ड आहे. ठीक आहे, आपण बघूया. बायोटेक्नॉलॉजी म्हणजे काय असतं मुलांनो? हे एक रिसर्चची मेथड आहे. एक रिसर्च करणं, आजारांवरती रिसर्च करून त्याच्या अगेन्स्ट ना नवीन नवीन मेडिसिन्स बनवणं. आता बघा, आपल्याला माहिती आहे की 10वी नंतर सगळेच डॉक्टर, इंजिनियर बनतात. पण एक वेगळी पण फील्ड आहे, त्याचं नाव आहे बायोटेक्नॉलॉजी. याच्यामध्ये ना मुलांनो रिसर्च केलं जातं. म्हणजे आता बघा कसं आहे फील्ड, नीट ऐका माझं. आता फॉर एक्झाम्पल, जर आपल्याला झालेला आहे डायबिटीस, समजा ठीक आहे डायबिटीस झालेला आहे. डायबिटीज एका हार्मोनच्या कमतरतेमुळे होतो. त्या हार्मोनचं नाव असतो इन्सुलिन. ठीक आहे. आता या एका व्यक्तीला ना डायबिटीज झालेला आहे. आता या डायबिटीजच्या व्यक्तीमध्ये तो हार्मोन बनत नाहीये, जो की इन्सुलिन नावाचा हार्मोन आहे, तो बनत नाहीये. तर आता पहिले काय केलं जायचं जेव्हा हे फील्ड नव्हती ना, तर पहिले ना आपण हॉर्सच्या बॉडीमधून, घोड्याच्या बॉडीमधून तो इन्सुलिन हार्मोन काढायचे आणि ते पेशंटला इंजेक्ट करायचे. तुम्ही मला सांगा हे 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 कितपत योग्य आहे बरं, की आपण हॉर्सच्या बॉडीमधून इन्सुलिन घेतोय आणि ते आपण पेशंटला, जे डायबिटिक पेशंट आहे त्यांना आपण देतोय, हे 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 असं योग्य आहे का बरं? नाही. तर त्यावेळेस खूप साऱ्या त्यांना ॲलर्जी वगैरे पण झाली होती. तर हे बंद करण्यासाठी आपण काय केलं मुलांना, आता आता समजा मी तर नॉर्मल आहे, मला मला आता डायबिटीज नाहीये, तर मी माझ्या बॉडीचे जीन्स काढले, ते मी बॅक्टेरिया घेतलं, बॅक्टेरिया जे की आपल्या अगेन्स्ट असतो, ते मी बॅक्टेरिया घेतलं. बॅक्टेरियाच्या बॉडीमध्ये मी ते माझं जीन टाकला, जो की इन्सुलिन हार्मोन बनवतो. आणि मग या बॅक्टेरियाला ना मी एका मशीनमध्ये टाकलं, ज्या मशीनमध्ये ते कंटिन्युअस रिप्रोडक्शन करताय. 1 चे 2, 2 चे 4, 4 चे 8 असे भरपूर बॅक्टेरिया बनताय. आणि हे बॅक्टेरिया मला शेवटी जो हार्मोन मला पाहिजे होता त्या पेशंटसाठी, तो मला हार्मोन नॅचरली बनवून देतो आहे. तर याचं मिनिंग आहे की आपल्याला जीनची स्टडी असणं किती इम्पॉर्टंट आहे. आणि हीच ती फील्ड ज्याच्याबद्दल मी तुम्हाला बोलत होते आता, दॅट इज युअर बायोटेक्नॉलॉजी. येस. तर फॉर इंडस्ट्रियल प्रोसेसेस वेअर वी यूज मायक्रोब्स, वी नीड द स्टडी ऑफ हेरिडिटी. येस मुलांनो, आता आपल्याला हेरिडिटी बद्दल सगळी इन्फॉर्मेशन कळलेली आहे. आता आपण पुढे बघूया, व्हॉट इज डीएनए. सांगा बरं मला आता, डीएनए काय असतं? फुल फॉर्म सांगा मला पटकन टेक्स्ट मध्ये. चला, तुम्ही टेक्स्ट करत नाहीये बरं, टेक्स्ट करा पटापटा. व्हॉट इज डीएनए? फास्ट सांगा मला पटकन, डीएनए काय असतं? डीएनएचं फुल फॉर्म सांगा पटकन, सांगा चला फास्ट. व्हॉट इज डीएनए? अरे कोणालाच माहिती नाही का? डीएनएचा फुल फॉर्म काय आहे? ठीक आहे मी सांगते. डी रायबो न्यूक्लिक ऍसिड. येस, व्हेरी गुड, मला आन्सर दिला आहे. ठीक आहे, तर डीएनएचा फुल फॉर्म आहे डीऑक्सी रायबो न्यूक्लिक
ऍसिड. येस मुलांनो, तर हा आपला आहे डीएनए. डीएनए दुसरं काही नाही तर आपल्यामध्ये जे जीन्स पुढे जात आहे बाय द पॅरेंट्स, इट इज नथिंग बट इट इज थ्रू आवर डीएनए. आपल्या सगळ्यांचं डीएनए डिफरंट आहे आणि त्या डीएनएच्या थ्रू आपल्यामध्ये कॅरेक्टर्स पुढे जात आहे. हेच आहे आपला डीएनए. येस, आता आपण बघूया की हे जे डीएनए आहे त्याचं स्ट्रक्चर कसं असतो बरं. ठीक आहे, आता नीट बघा. स्ट्रक्चर मध्ये डीएनए ना 3 मॉलिक्युल्सचा बनलेला आहे. कसलं बनलेलं ते आपण बघूया आता. डीएनए ना मुलांनो, एक आहे आपला शुगरमुळे बनलेला आहे. हा जो शुगर आहे ना हा 5 कार्बनचा असतो म्हणून आपण त्याला बोलतो की हा पेंटोज शुगरचा बनलेला आहे. दुसरा त्याच्यामध्ये असतो मुलांनो नायट्रोजिनस बेस. नायट्रोजिनस बेस मध्ये मुलांनो त्याचे 2 प्रकार असतात. एक असतं प्युरिन आणि एक असतो पिरिमिडिन. प्युरिन मध्ये मुलांनो असतो ऍडेनिन आणि गॉनिन. ऍडेनिन आणि गॉनिन हे मी तुम्हाला समजवते हे काय असतं. ठीक आहे, पहिला आपण बघून घेऊया की याच्या स्ट्रक्चर मध्ये नेमकं काय काय असतं. ऍडेनिन आणि गॉनिन. आणि पिरिमिडिन जे आहे मुलांनो, पिरिमिडिन मध्ये आहे तुमचा थायमिन, थायमिन आणि आपला सायटोसिन. ठीक आहे, आणि तिसरं आहे मुलांना इथे आपला थर्ड कंपोनंट आहे फॉस्फेट. आता नीट बघा इकडे. आपला जो डीएनए आहे ना मुलांनो ते या 3 मॉलिक्युल्सचा बनलेला आहे. फर्स्ट आहे पेंटोज शुगर, 5 कार्बनची शुगर. दुसरा आहे नायट्रोजिनस बेस म्हणजे काय, असे कंपोनंट ज्याच्यामध्ये आपण नायट्रोजन यूज केले गेलेला आहे. त्याच्यामध्ये पण 2 पार्ट आहे. एक आहे प्युरिन, एक आहे पिरिमिडिन. प्युरिनचे पण 2 पार्ट आहे, ऍडेनिन आणि गॉनिन. पिरिमिडिनचे पण 2 प्रकार आहे, थायमिन आणि सायटोसिन. आणि तिसरा मॉलिक्यूल, तिसरा स्ट्रक्चर म्हणजे त्याचा फॉस्फेट ग्रुप. तर आपला जो डीएनए आहे ना मुलांनो तो पेंटोज शुगर, नायट्रोजिनस बेस आणि बनलेला आहे फॉस्फेट ग्रुपचा. आता आपण पटकन बघूया की हे स्ट्रक्चर मध्ये कसं अरेंज आहे. जर तुम्हाला माहिती असेल तर डीएनए जे असतो इट इज डबल स्टँडर्ड. डबल स्टँडर्ड म्हणजे काय बरं, हे बघा हे असं आपण असं नेहमी बघायचो ना, असं कलरफुल एकदम रंगीबिरंगी. आपल्या ते टेक्स्टबुकच्या पहिल्या पेज वरती पण ही डायग्राम असायची. तर हे जे आपलं डीएनए आहे तर ही एक स्टँड आपल्या डीएनए ची आणि ही आपली सेकंड स्टँड डीएनए ची. तर डीएनए इज डबल स्टँडर्ड म्हणजे काय की त्याच्यामध्ये 2 स्टँड आहे. हे दोघं स्टँड एकमेकांवरती असे कॉइल्ड आहे. जसं काही नाही, 2 साप, 2 आपण आता सिरियल येते बघा नागिन नावाची, तर त्याच्यामध्ये बघा ते असे 2 साप एकमेकांवरती पूर्ण गुंडाळलेले असतात. तसं आपले डीएनए असतो. हे जे डीएनए आहे ना हे 2 स्टँड आहे, एकमेकांवरती गुंडाळलेले आहे आणि हे दोघं स्टँड अपोजिट डिरेक्शन मध्ये जात आहे. एक वरती जातोय तर एक खाली येत आहे. ह्याला आपण म्हणतो अँटी पॅरलल. काय म्हणतो आपण त्याला, अँटी पॅरलल. की हे जे आपल्या डीएनएचं स्टँड आहे हे पॅरलल आहे पण अपोजिट डिरेक्शन मध्ये, तर आपण त्याला म्हणतो इट इज अँटी पॅरलल. आता आपण पटकन बघूया हे 2 टर्म्स. आपल्या बुक मध्ये लिहिलेलं असतं की आपलं जे डीएनए आहे ना इट इज अ पॉलीन्यूक्लियोटाइड चेन. आता हे पॉलीन्यूक्लियोटाइड चेन म्हणजे काय, पॉली म्हणजे मेनी, न्यूक्लियोटाइड म्हणजे मी तुम्हाला सांगते, आणि ही एक चेन आहे. न्यूक्लियोटाइड म्हणजे काय, तर न्यूक्लियोटाइड म्हणजे शुगर प्लस नायट्रोजिनस बेस प्लस फॉस्फेट. तर शुगर प्लस नायट्रोजिनस बेस प्लस फॉस्फेट इज युअर 1 न्यूक्लियोटाइड. असा आपल्या डीएनए मध्ये खूप सारे न्यूक्लियोटाइड एका खाली एक आणि आजूबाजूला असतात, जे मी आता तुम्हाला डायग्राम ड्रॉ करून सांगणार आहे. तर दिस इज युअर न्यूक्लियोटाइड. पण मग न्यूक्लियोसाइड काय आहे बरं, तर न्यूक्लियोसाइड दुसरं काही नाही तर शुगर प्लस फॉस्फेट आहे. येस, शुगर प्लस फॉस्फेट आहे. कळलं मुलांनो. काय काय बोललो आता आपण. पहिले तर आपण बोललो की डीएनए जे आहे ते डबल स्टँडर्ड आहे, 2 स्टँड आहे त्याच्यावरती. सेकंड आपण बोललो की जे तुमचं डीएनए आहे हे अँटी पॅरलल आहे, एक वरती आणि एक खाली. आणि तिसरं इम्पॉर्टंट पॉइंट की हे जे तुमचं डीएनए आहे ना हे कॉम्प्लिमेंटरी आहे. कॉम्प्लिमेंटरी म्हणजे काय की इकडे जर तुमचं ऍडेनिन असेल तर इथे इथे त्याला बाइंड करणार नेहमी थायमिन असणार आहे.
इथे जर गॉनिन असेल तर त्याला बाइंड करणं इथं नेहमी सायटोसिन आहे. बघा मी तुम्हाला इथे सांगितलं होतं. ठीक आहे. सो ऍडेनिन नेहमी थायमिनशी बाइंड करतो आणि गॉनिन नेहमी सायटोसाइनशी बॉन्ड करतो. ते आपण आता स्ट्रक्चर मध्ये बघणार आहोत. पण तुम्हाला हे सगळं कळलं आहे का बरं? मला पटकन थम्स द्या. तुम्हाला कळलं आहे का हे सगळं? ठीक आहे, परत सांगू का? ठीक आहे, चला. आपलं जे डीएनए आहे ना, हे बनलेलं आहे शुगर मॉलिक्यूलने, म्हणजे पेंटोज शुगर, 5 कार्बनचा शुगर, साखर. दुसरं नायट्रोजिनस बेस, असा मॉलिक्यूल ज्याच्यामध्ये नायट्रोजन असतो. त्याचे 2 प्रकार आहे. एक आहे प्युरिन आणि एक आहे पिरिमिडिन. प्युरिन मध्ये आहे ऍडेनाइन आणि गॉनाइन. पिरिमिडिन मध्ये आहे आपलं थायमिन आणि सायटोसिन. आणि तिसरं आहे आपला फॉस्फेट ग्रुप. या तिघ पार्ट्सने आपला डीएनए बनलेला आहे. इतकं कळलं. आता आपण नेक्स्ट ह्याच्यामध्ये बघितलं की आपले हे जे डीएनए आहे ना, हे असं डबल स्टँडर्ड आहे. ठीक आहे, असे कॉइल्ड आहे पूर्ण. या कॉइल्ड पार्ट मध्ये बुक मध्ये लिहिलेलं असतं की डीएनए इज अ पॉलिन्यूक्लियोटाइड चेन. म्हणजे खूप सारे त्याच्यामध्ये काय आहे, न्यूक्लियोटाइड आहे. म्हणून आपण बघितलं की न्यूक्लियोटाइड काय असतं. तर काय असतं ते इट इज शुगर प्लस नायट्रोजिनस बेस प्लस फॉस्फेट. हे बनतो तुमचा एक न्यूक्लियोटाइड. आणि मग न्यूक्लियोसाइड काय असतं बरं? तर इट इज शुगर प्लस फॉस्फेट. ठीक आहे, कळलंय का बरं सगळ्यांना? थम्स द्या मला पटपट फास्ट. सगळ्यांना कळलंय का? येस, व्हेरी गुड. ओके, तर हे होतं आपल्या डीएनए स्ट्रक्चर. आता मी तुम्हाला ड्रॉ करून सांगणार आहे की डीएनए नेमकं कसा दिसतो. हे बघा. ठीक आहे, डीएनए स्ट्रक्चर. आता नीट बघा मुलांनो. हे आहे आपला 5 कार्बनचा शुगर. ठीक आहे, दिस इज युअर शुगर. बघा 1 2 3 4 5. सगळ्यांचं लक्ष मला इथे पाहिजे समोर. हे आहे तुमचं शुगर. शुगरला इथे बाइंड करतो तुमचा नायट्रोजिनस बेस. इथे समजा मी लिहून दिला आता तुमचं ऍडेनाइन. नायट्रोजिनस बेस म्हणजे ऍडेनिन, गॉनिन, थायमिन, सायटोसिन. ठीक आहे, तर मग मी इथे आता लिहिलं ऍडेनिन. आणि इथे खाली मुलांनो, इथे खाली असतो फॉस्फेट. ठीक आहे, हा आहे तुमचा एक न्यूक्लियोटाइड. ठीक आहे, मी पहिले इथे एक चेन काढतेय, मग मी इथे दुसरी चेन काढणार आहे. हे आहे तुमचं एक न्यूक्लियोटाइड. ठीक आहे, एक मिनिट, ह्याला थोडं छोटं करून घेऊया आपण. बडा हो गया वो. ठीक आहे, तो हे तुमचं आहे एक न्यूक्लियोटाइड. आता नीट बघा. आता हे खाली पण मी अजून एक शुगर काढला आहे. हे माझं अजून एक शुगर. इथे आता मी थोडं बदलते. इथे मी आता लिहिते गॉनिन आणि इथे आहे आपला परत एक फॉस्फेट ग्रुप. परत मुलांनो, मी खालचा अजून एक न्यूक्लियोटाइड काढते. दिस इज युअर शुगर. इथे मी लिहिते आता तुमचं थायमिन लिहून टाकते. एक मिनिट, आपण थायमिनचं दुसरं कलर होतं मुलांनो. एक मिनिट, थायमिन. येस, थायमिन लिहून टाकलं. आणि याचं खाली असेल याचा फॉस्फेट. थांबा, एक अजून एक ऍड करून तुमचे तुमचे डाऊट्स क्लिअर होतील. ठीक आहे, एक अजून एक ऍड करते. परत इथे खाली आहे तुमचा एक शुगर. ठीक आहे, हे त्याचा फॉस्फेट ग्रुप. आणि इथे समजा मी काढला आता तुमचं सायटोसिन. ठीक आहे, हे मी एक चेन काढली आहे डीएनए ची. एक चेन ज्याच्यामध्ये मी शुगर काढला, हे फॉस्फेट ग्रुप काढले. बघा, हे तुमचं शुगर आहे. दिस इज युअर शुगर. दिस इज युअर फॉस्फेट ग्रुप, जे आता आपली जस्ट बोली झाली होती. अँड दिस इज युअर नायट्रोजिनस बेस. तर मी जे तुम्हाला बोलली ना मुलांनो, की हे जे इतकं स्ट्रक्चर आहे, दिस इज कॉल्ड एज न्यूक्लियोटाइड. ठीक आहे, त्याच्या बघा खूप सारे न्यूक्लियोटाइड एका खाली एक आलेले आहे आणि तुमची ही एक चेन बनली. ही चेन मी असं एरो काढते कारण ही चेन अशी खाली चालली आहे. आता मी ही जी तुमची दुसरी चेन काढणार आहे ना, हे अशी उलटी आहे. इट इज अँटी पॅरल. एक खालून मध्ये चालली आहे तर एक वरतून खाली येत आहे. आता बघा इकडे मी जे चेन काढणार आहे ते बघा मी कसं काढते आता. हे बघा, हे मी तुमच्या शुगरला उलट करून टाकलं. इथे तुमचं मी फॉस्फेट काढलं. आता मी हे ऍडेनिनला बाइंड करणारा. आता नेहमी लक्षात ठेवा, ऍडेनिनला बाइंड करणारा नेहमी असतो तुमचा थायमिन. येस. आता बघा मी खालचं पण काढते. इथे हा तुमचा शुगर काढला बघा. ठीक आहे, यांना जोडणारा हा तुमचा फॉस्फेट ग्रुप. आता इथे गॉनिनला जो बाइंड करतो तो असतो नेहमी
सायटोसिन. आता बघा परत इथे मी खाली काढते आता. दिस इज माय अनादर शुगर. हे यांचा मधला हा फॉस्फेट. इथे आता थायमिनला नेहमी बाइंड करतो मुलांनो ऍडेनिन. परत मी खाली अजून एक शुगर काढते. बघा मी उलट काढतेय, कळते का तुम्हाला? दिस इज अवर फॉस्फेट. आणि इथे सायटोसिनला नेहमी बाइंड करतो मुलांनो गॉनिन. हे बघा, दिस इज युअर वन चेन ऑफ डीएनए, दिस इज युअर अनादर चेन ऑफ डीएनए. पण हे उलट चाललं आहे, तर मग मी ह्याचा ऍरो असं काढलं, ह्याचा ऍरो खाली, ह्याचा वरती. दिस इज अँटी पॅरलल. आणि हे एकमेकांना जोडलेले आहे बाय हायड्रोजन बॉन्ड. आता बघा कोणता हायड्रोजन बॉन्ड आहे बरं हे? आता नीट बघा, इकडे लक्ष द्या. ऍडेनिन आणि थायमिन मध्ये नेहमी डबल हायड्रोजन बॉन्ड असतो. गॉनिन आणि सायटोसिन मध्ये नेहमी ट्रिपल हायड्रोजन बॉन्ड असतो. इथे कोणतं असेल आता? पटकन सांगा मला. कोणतं? हे बघा इथे ऍडेनिन थायमिन मध्ये डबल आहे, हे थायमिन ऍडेनिन सेम आहे. कोणतं बॉन्ड असेल इथे, डबल की ट्रिपल? पटकन मला सांगा चॅट बॉक्स मध्ये. डबल बॉन्ड आहे की ट्रिपल बॉन्ड आहे? फास्ट. येस, व्हेरी गुड, डबल बॉन्ड. सो थायमिन आणि ऍडेनिन मध्ये आहे डबल बॉन्ड. आणि इथे इथे कोणतं लिहूया? पटकन सांगा. गॉनिन आणि सायटोसिन मध्ये इथे कोणतं बॉन्ड लिहू? ट्रिपल बॉन्ड. व्हेरी गुड. सो सायटोसिन आणि गॉनिन मध्ये ट्रिपल बॉन्ड आहे. तर मुलांनो, आपण जे शाळेमध्ये, आता पण तुम्ही शाळेमध्येच आहे, सॉरी, आपण जे टेक्स्टबुक वरती आपण जे असं नाही का चित्र बघायचो, हे बघा हे असं, ठीक आहे, की असं एकमेकांवरती असं कॉईल आहे, मध्ये असे खूप सारे आपण असे लाईन लाईन काढले होते. हे नाही, दुसरं काही नाही, हे आहे तुमचा हायड्रोजन बॉन्ड. हे जे मी आता इथे काढले ना मुलांनो, हे डबल आणि हे जे तुमचे ट्रिपल हायड्रोजन बॉन्ड मी काढले, दिस इज युअर डबल हायड्रोजन बॉन्ड अँड दिस इज युअर ट्रिपल हायड्रोजन बॉन्ड. हा मग मी लिहून घेते, म्हणजे तुम्हाला स्क्रीनशॉट काढायला सोपं आहे. ठीक आहे, दिस इज युअर डबल हायड्रोजन बॉन्ड अँड दिस इज युअर ट्रिपल हायड्रोजन बॉन्ड. तर मुलांनो, हे होतं तुमचं बेसिक आपल्या डीएनए ची माहिती. कळलं आहे का बरं सगळ्यांना? मला सांगा पटकन. तुम्हाला डीएनए तुम्हाला स्ट्रक्चर कळले का? बघून घ्या एकदा व्यवस्थित. स्क्रीनशॉट काढून घ्या तुमच्या फोन मध्ये. येस, कळलं तुम्हाला सगळ्यांना? थम्स अप करा कळलं असेल तर. कळलंय की नाही? अरे हो की नाही? हो की नाही? हो, येस. तर सगळ्यांना कळलं आहे आपला स्ट्रक्चर ऑफ डीएनए. तर डीएनए मध्ये आता परत एकदा आपण रिवाइज करूया पटकन. आपण पहिले बघितलं डीएनए काय असतं. तर डीएनए काय असतं मुलांनो? इट इज डीऑक्सीरायबोन्यूक्लिक ऍसिड. डीऑक्सीरायबोन्यूक्लिक ऍसिड हे त्याचं नाव आहे. ठीक आहे, डीएनए जे आहे हे असतो आपल्या डबल स्टँडर्ड. इथे मी लिहून घेते जे जे मी तुम्हाला सांगितलं होतं, की डीएनए जे असतो हे असं तुमचा, हा असतो तुमचा डबल स्टँडर्ड. दुसरा आपण बोललो की हा असतो अँटी पॅरलल, म्हणजे पॅरलल आहे, पॅरलल आहे पण अपोजिट डिरेक्शन मध्ये, तर अँटी पॅरलल. आणि तिसरं आपण बोललो की हा कॉम्प्लिमेंटरी आहे. कॉम्प्लिमेंटरी म्हणजे काय? तर ऍडेनिनला नेहमी बाइंड करतो थायमिन आणि गॉनिनला नेहमी बाइंड करतो सायटोसिन. येस. मग आपण बघितलं की आपलं जे डीएनए आहे इट इज मेड अप ऑफ 3 स्ट्रक्चर. वन इज युअर पेंटोज शुगर, 5 कार्बनचा शुगर. दुसरं आपण बोललो नायट्रोजिनस बेस, त्याच्यामध्ये होतं प्युरिन आणि पिरिमिडिन. प्युरिन मध्ये आपण बघितलं ऍडेनिन आणि गॉनिन. पिरिमिडिन मध्ये आपण बघितलं थायमिन आणि सायटोसिन. नेहमी प्युरिन पिरिमिडिनशीच बाइंड करतो. त्याच्यामध्ये पण ऍडेनिन ऑलवेज बाइंड्स विथ थायमिन, गॉनिन ऑलवेज बाइंड्स विथ सायटोसिन. आणि तिसरं त्याच्यामध्ये स्ट्रक्चर आहे तुमचा फॉस्फेट ग्रुप. मग आपण बघितला की आपलं हे जे डीएनए आहे ना, हे असा पूर्ण असा कॉइल्ड आहे. ठीक आहे, डबल स्टँड पण ते एकमेकांवरती असा कॉइल्ड आहे. त्याच्यामध्ये आपण बघितलं की आपलं हे जे न्यूक्लियोटाइड आहे हे काय असतं? तर न्यूक्लियोटाइड इज नथिंग बट युअर शुगर, नायट्रोजिनस बेस अँड युअर फॉस्फेट. पण मग न्यूक्लियोसाइड काय असतं? तर इट इज शुगर प्लस युअर फॉस्फेट ग्रुप. तर आपण मग हे बघण्यासाठी आपण एक प्रॉपर स्ट्रक्चर काढला की नेमकं डीएनए मध्ये नेमकं आहे काय काय. तर डीएनएचा हा तुमचा एक स्ट्रँड, हा तुमचा सेकंड स्ट्रँड. हा एका स्ट्रँड मध्ये
खूप सारे न्यूक्लियोटाइड एकमेकांवरती प्रेझेंट असतात. एका न्यूक्लियोटाइड मध्ये शुगर आहे, फॉस्फेट ग्रुप आहे आणि तुमचं नायट्रोजनस बेस पण आहे. असंच करून आपण हे खालचे 4 न्यूक्लियोटाइड काढले. इकडे पण मी 4 काढले, पण मी हे उलटे काढले कारण डीएनए इज अ अँटी पॅरलल. पण मी नेहमी लक्षात ठेवलं की ऍडेनिनला बाइंड करायला इथे आहे थायमिन, ग्वानिनला बाइंड करायला इथे आहे तुमचं सायटोसिन. ऍडेनिन बाइंड्स विथ थायमिन बाय डबल हायड्रोजन बॉन्ड and guanine bind with cytosine by your triple hydrogen bond. येस मुलांनो, तर आपल्याला डीएनएचं स्ट्रक्चर कळलं आहे. आता आपण पुढे येस आता आपण थँक्यू. हा, आता आपण पुढे कंटिन्यू करूया की आपलं हे जे डीएनए आहे ना मुलांनो, हे आपल्या लाईफ मध्ये इतकं इम्पॉर्टंट का आहे? ठीक आहे, ठीक आहे, आपण बोललो की आपल्यामध्ये डीएनए ट्रान्सफर होत आहे बाय युअर पॅरेंट टू अस. ठीक आहे, दॅट इज युअर हेरिडिटी. ते सोडून अजून आपल्या डीएनएचं काय काम आहे बरं? तर ते शिकण्यासाठी आपल्याला एक आज आपण छोटंसं टॉपिक घेऊया, ते मी तुमचं नेक्स्ट वीक मध्ये कंटिन्यू करणार आहे. हे फक्त इंट्रोडक्शन आहे. तर डीएनएचा आपल्या लाईफ मध्ये काय रोल आहे? तर इट इज ऑल्सो फॉर युअर सेंट्रल डॉग्मा. सेंट्रल डॉग्मा म्हणजे काय? तर सेंट्रल डॉग्मा म्हणजे आपण जे डीएनए बनवत आहे ना, दॅट इज इथे मी लिहिते की प्रोडक्शन ऑफ प्रोटीन, आपल्याला जे प्रोटीन बनवायचं आहे, और फॉर्मेशन ऑफ प्रोटीन फ्रॉम डीएनए थ्रू आरएनए. दिस इज कॉल्ड एज सेंट्रल डॉग्मा. आपल्या बॉडीमध्ये आपल्याला जे प्रोटीन बनवायचं आहे ना, आता तुमच्या बॉडीमध्ये आपल्याला प्रोटीन का बनवायचं आहे, प्रश्न हा पण आहे. आता बघा, तुमच्या बॉडीमध्ये सतत खूप सारे केमिकल रिएक्शन चालू असतात. आपल्या पोटामध्ये डायजेशन चालू असतं, आपल्या बॉडीमध्ये आपला ब्लड फिल्टर चालू असतो, आपल्या ब्रेनची ऍक्टिव्हिटी चालू असते, आपल्या हार्टची पण ऍक्टिव्हिटी चालू असते. सतत हे सगळे ऍक्टिव्हिटी आपल्या बॉडीमध्ये चालू असते आणि केमिकल रिएक्शन अजून दुप्पट चालू असतात. या सगळ्या केमिकल रिएक्शन साठी तुम्हाला लागतो कॅटलिस्ट. तो कॅटलिस्ट दुसरा काही नाही, तो असतो तुमचा एन्झाईम. आणि हे जे एन्झाईम असतात ना मुलांनो, these enzymes are made up of protein. मग आपल्या बॉडीमध्ये हे एन्झाईम कसं काय बनताय बरं? तर हे बनत आहे तुमच्या डीएनए मुळे. तुमच्या बॉडीमध्ये जे डीएनए आहे ना, त्याच्यामध्ये काहीतरी कोड आहे जे तुम्हाला प्रोटीन बनवण्यासाठी युज होत आहे, पण ते बनवताना तुम्हाला लागतो आहे आरएनए. येस, तर याला आपण म्हणतो सेंट्रल डॉग्मा. सेंट्रल डॉग्मा मध्ये ना मुलांना आपल्याला 3 गोष्टी शिकायच्या असतात. फर्स्ट आहे आपला ट्रान्सक्रिप्शन. सेकंड आहे मुलांनो आपला ट्रान्सलेशन आणि थर्ड आहे मुलांनो ट्रान्सलोकेशन. हे मी सगळं तुमचं डिटेल मध्ये नेक्स्ट वीक मध्ये बघणार, फक्त तुम्ही नीट ऐका इंट्रोडक्शन. ठीक आहे, ट्रान्सक्रिप्शन म्हणजे काय असतं? ट्रान्सक्रिप्शन म्हणजे काय असतं मुलांनो? तर डीएनए पासून आरएनए बनणं. येस, तर डीएनए पासून आरएनए बनतो ना, तर दिस इज कॉल्ड एज ट्रान्सक्रिप्शन. पण त्या आरएनए पासून प्रोटीन बनणं इज कॉल्ड एज ट्रान्सलेशन. कळलं? सो ट्रान्सक्रिप्शन म्हणजे डीएनए पासून आरएनए बनवणं आणि ट्रान्सलेशन म्हणजे त्या आरएनए पासून प्रोटीन बनवणं. तरच आपल्या बॉडीमध्ये एन्झाईम्स आणि आपल्या बॉडीमध्ये सगळे इम्पॉर्टंट मॉलिक्युल्स जे आपल्याला इम्पॉर्टंट आहे फॉर अवर डेली सिस्टीम, फॉर अवर डेली ऍक्टिव्हिटीज, ते सगळं बनणार आहे. येस, मग ट्रान्सलोकेशन म्हणजे काय बरं? तर आता बघा, जेव्हा आपण ट्रान्सलेशन शिकणार आहोत ना, त्याच्यामध्ये आपल्याला शिकायचं आहे की आरएनए पासून प्रोटीन कसे बनतो. त्यावेळेस तुम्हाला लागतो रायबोझोम, बिकॉज रायबोझोम मध्ये तुमचं प्रोटीन बनतो. रायबोझोम इज अ साइट फॉर प्रोटीन सिंथेसिस. तर रायबोझोम मध्ये हे प्रोटीन बनताना ना मुलांनो, हे रायबोझोम एका जागेपासून दुसऱ्या जागेवरती मूव्ह करतात. ते आपण पुढच्या वीक मध्ये बघणार आहोत. तर ही जी मुवमेंट आहे ना आपल्या रायबोझोमची, फ्रॉम वन लोकेशन टू अनदर लोकेशन, देन अनदर लोकेशन, दिस इज कॉल्ड एज ट्रान्सलोकेशन. की आपलं जे रायबोझोम मूव्ह होत आहे फ्रॉम टू अवर आरएनए, म्हणजे आरएनए मध्ये जे आपलं रायबोझोम एका जागेपासून दुसऱ्या जागेवरती मूव्ह करतोय ना, त्याला आपण म्हणतो आहे ट्रान्सलोकेशन. येस, सो दिस वॉज युअर सेंट्रल डॉग्मा.
तुम्हाला कळलं इथपर्यंत? येस. आता तुम्ही मला पटपट सांगा की तुम्हाला स्टार्टिंग पासून आतापर्यंत काही डाऊट आहे का? मला चॅट बॉक्स मध्ये सांगा बरं पटकन. नाहीये? बाकीचे सांगा. नक्की सगळ्यांना सगळं कळलं आहे? व्हेरी गुड. सगळ्यांना सगळं कळलंय? येस. व्हेरी गुड, व्हेरी गुड. ठीक आहे. एकदा मी फास्ट रिवाइज करते. आज आपण काय काय बघितलं. आज आपण हेरिडिटी आणि इव्होल्युशन चॅप्टर स्टार्ट केलं आहे. त्याच्यामध्ये पहिले आपण हेरिडिटीचं पूर्ण इंट्रोडक्शन बघितलं. त्याच्यामध्ये आपण भरपूर सायंटिस्ट नावं बघितले. फॉर एक्झाम्पल ग्रिगोर जोहन मेंडल. त्यांनी म्हटलं की जीन म्हणजे आपलं जे फॅक्टर आहे दॅट इज रिस्पॉन्सिबल फॉर युअर हेरिडिटी. त्यांना आपण फादर ऑफ जेनेटिक पण बोललं. सेकंड आपण बघितलं वॉल्टर सटन. सॉरी ह्युगो डे राईस. त्यांनी आपल्याला म्हटलं म्युटेशन थेरी काय असतं. मग आपण बघितलं वॉल्टर सटन. त्यांनी म्हटलं की क्रोमोझोम्स नेहमी पेअर मध्ये असतात. मग चौथं आपण बघितलं ऑक्सफर्ड ॲव्हरी, मॅकलिन मॅककार्टी आणि तुमचं कोलिन मॅकलिओड यांनी सांगितलं की डीएनए इज अ जेनेटिक मटेरियल. ठीक आहे. मग लास्ट आपण बघितलं आपले दोन सायंटिस्ट होते. येस. फ्रँक्योस जॅकोब आणि जॅक मुळे त्यांनी म्हटलं की प्रोटीनसाठी तुम्हाला लागतो आहे डीएनए आणि डीएनए मध्ये आहे काहीतरी कोड जे तुम्हाला प्रोटीन बनवण्यामध्ये युज होणार आहे. ठीक आहे. हे आपण पूर्ण डिस्कवरी बघितली. मग आपण बघितलं की डीएनएचा स्ट्रक्चर कसा असतो. त्याच्यामध्ये आपण बघितलं की डीएनए ला आपण म्हणतो डिऑक्सिरायबोन्यूक्लिक ऍसिड. त्याच्यामध्ये असतो शुगर, युअर नायट्रोजिनस बेस आणि तुमचा फॉस्फेट. नायट्रोजिनस बेस मध्ये ऍडेनिन, थायमिन, गॉनिन, सायटोसिन असतात. मग आपण बघितलं डीएनएचा स्ट्रक्चर की तो 2 स्टँड आहे. डबल स्टँडर्ड असतो. दे आर अँटी पॅरलल, दे आर कॉम्प्लिमेंटरी. नेहमी ऍडेनिनला बाइंड करतो थायमिन, गॉनिनला बाइंड करतो सायटोसिन. ऍडेनिन थायमिन मध्ये डबल बॉन्ड, गॉनिन सायटोसिन मध्ये ट्रिपल बॉन्ड. ठीक आहे. मग आपण बघितलं की न्यूक्लियोटाइड काय असतं. ते इट इज युअर शुगर, नायट्रोजिनस बेस अँड फॉस्फेट. मग बघितलं की न्यूक्लियोसाइड काय असतं. ते इट इज युअर शुगर अँड युअर फॉस्फेट. ठीक आहे. मग आपण बघितलं की सेंट्रल डॉग्मा काय असतं. आपल्या डीएनएचा लाईफ मधला एक इम्पॉर्टंट त्याचं लाईफ ज्याच्यासाठी आहे डीएनएची तर ते तर आहे जेनेटिक साठी पण आहे. पण जे मोस्ट इम्पॉर्टंट ते आहे तुमचं सेंट्रल डॉग्मा की डीएनए पासून प्रोटीन बनवणं थ्रू आरएनए. त्याच्यामध्ये 3 फंक्शन्स आहे. युअर ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन. ट्रान्सक्रिप्शन म्हणजे डीएनए पासून आरएनए बनवणं, ट्रान्सलेशन म्हणजे आरएनए पासून प्रोटीन बनवणं आणि ट्रान्सलोकेशन म्हणजे रायबोझोमची मुवमेंट इथून इथे, इथून इकडे टू मेक अ प्रोटीन. इट इज कॉल्ड ॲज ट्रान्सलोकेशन. ठीक आहे. हे सगळे 3 आपण नेक्स्ट वीक मध्ये डिटेल मध्ये बघणार आहे. नेक्स्ट सेशनला. आता तुम्हाला हे सगळं कळलं असेल तर आपण इथे हा पार्ट संपूया. नेक्स्ट वीक मध्ये आपण परत भेटूया. टिल देन गुड बाय. टेक केअर. येस. चलो